आपल्या नाशिक जिल्हा आगरी सेनेच्या वतीनं व इगतपुरी तालुका ओबीसी समाजाच्या वतीनं आज आपण इगतपुरी येथील आदरणीय अभिजितजी बावरकर साहेब तहसीलदार साहेब यांना आपण आपल्या समाजाच्या वतीनं आगरी सेनेच्या वतीनं या ठिकाणी गेल्या 10 ते 12 दिवसापूर्वी जो राज्य शासनाने मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचं कबूल केलं, आमची एकच विनंती आहे, त्या मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, परंतु आमच्या ओबीसी समाजाला न धक्का लावता त्यांना ते आरक्षण द्यावे या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाच्या वतीनं आगरी सेनेच्या वतीनं आगरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजारामजी साळवी साहेब, त्यानंतर आगरी सेना युवा नेते आदरणीय प्रदीप भाऊ साळवी, त्यानंतर राहुल भाऊ साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सर्वच या समाजाचे नेते तथा आगरी सेनेचे नेते या ठिकाणी या उपस्थित आहेत। त्यामध्ये युवा आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ कडू, त्यानंतर आगरी सेनेचे नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण अध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ कडू, या ठिकाणी एक भावी आगरी सेनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय विजू भाऊ मसने, त्यानंतर आगरी सेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय लालूजी दुबासे, या ठिकाणी पांगुळगावचे माजी सरपंच आदरणीय बाळूदादा मसने, त्यानंतर माजी सरपंच गोरखशेठ मसने, या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अनिल भाऊ बटाटे, या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आमचे बंधू आदरणीय मच्छिंद्र भाऊ मसने, त्यानंतर मानुदास भाऊ भागडे, त्यानंतर विक्रम भाऊ डावकर, त्यानंतर औचितवाडी गावचे सरपंच विक्रमजी दुबाशे, ही सर्वच मंडळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, असं कोणत्याही प्रकारचं ओबीसी समाजाला न धक्का लागता या ठिकाणी त्यांना आरक्षण दिलं जाईल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं। म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी साहेबांचं सुद्धा मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी। गेल्या 10 ते 12 दिवस झाले जे काही मराठा समाजाचं मुंबईला आंदोलन चालू होतं, मराठा समाजाला जो काही राज्य सरकारने GR काढलेला आहे, राज्य सरकारला एकच विनंती आहे की आमचा कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजाचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत, परंतु राज्य सरकारने जो काही GR काढलेला आहे तो GR ओबीसी समाजाला धक्का लागण्याचा GR आहे। कारण राज्य सरकारने जो काही हैदराबाद गॅजेटचा GR दिलेला आहे तो ओबीसी समाजाला कुठंतरी त्याची धक्का लागण्यात येत आहे, असं त्या संदर्भात आज आगरी सेना ओबीसी समाजामार्फत आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावे सरकारने, पण ओबीसी समाजाला न धक्का लागता आरक्षण द्यावे अशी मी राज्य सरकारला विनंती करतो। त्या संदर्भात ओबीसी समाजाने सर्व महाराष्ट्रामध्ये निवेदन दिलेले आहे आणि ओबीसी समाजाची पुढची वाटचाल लवकरच 1-2-3 दिवसात करणार आहे। राज्य सरकारने जर तो GR मध्ये काही त्रुटी बदलल्या नाही, GR रद्द केला नाही, तर ओबीसी समाज व आगरी समाज आगरी सेनाच्या माध्यमातून तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल। आमच्या आगरी सेनेचे नेते राजाराम साळवी साहेब व प्रदीप भाऊ साळवी साहेब, युवा आगरी सेनेचे अध्यक्ष राहुल भाऊ साळवी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र पाटील साहेब यांच्या आदेशानं आम्ही तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल असा मी राज्य सरकारला एक इशारा म्हणून देत आहे और थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जवळ घ्या, फक्त बाहेर